थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहार, जीवनशैली, औषध पद्धती आणि ताण व्यवस्थापन या सर्व गोष्टी एकत्रितपणे पाळणं खूप गरजेचं आहे. थायरॉईड ग्रंथी नीट कार्य करत नसेल तर वजन वाढणं, घसरणं किंवा थकवा, केस गळणं, चिडचिड, अनियमित पाळी, बद्धकोष्ठता, थंडी, उष्णतेची संवेदनशीलता, स्मरणशक्ती कमी होणं अशा अनेक लक्षणे दिसतात. त्यामुळे योग्य वेळी थायरॉईड नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. पहिला महत्त्वाचं म्हणजे आहारात बदल. थायरॉईड योग्य चालण्यासाठी काही अन्नपदार्थ अत्यंत उपयुक्त असतात आणि ते नक्कीच तुम्ही खावे. आणि हे अन्नपदार्थ घेतल्यामुळे पोषक द्रव्ये तुमच्या शरीराला मिळतात. अन्नाचा स्रोत हा आयोडीनयुक्तच ठेवावा. त्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात. आयोडीनयुक्त मीठ घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचं संतुलन व्यवस्थित राहतं. अक्रोड, सूर्यफूल, बिया यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं. भोपळ्याच्या बिया, लाल मटण, कडधान्ये ओमेगा 3 सूज कमी करतं. बदाम, अक्रोड यामुळे थायरॉईड ग्रंथीचं कार्य सुधारतं. दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, अंडी, डाळी, कडधान्ये यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. काय टाळावं तर जास्त मिठाई, केक हे पदार्थ तुम्ही नक्कीच टाळू शकता. यामुळे तुमचं थायरॉईड बिघडतं. त्याचप्रमाणे मैदा, फास्ट फूड यामुळे आपलं मेटाबॉलिझम मंदावतं. जास्त प्रमाणात हार्मोन्स स्रवतात. त्यामुळे कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस कमी करा. यामुळे वजन जास्त वाढतं किंवा कमी होतं. जर थायरॉईड कमी झालं असेल तर गाजर, बीट, हिरव्या भाज्या, दही, अंडी, डाळी हे पदार्थ घ्या. आणि थायरॉईड जर जास्त झालं असेल तर कैरी, पालक, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्या हलक्या शिजवून खा. जीवनशैलीमध्ये सुधारणा करा. जसं की दररोज 7 ते 8 तासाची झोप घ्या. यामुळे हार्मोन्सचं संतुलन सुधारतं. सकाळी 20 ते 30 मिनिटे व्यायाम करा. 10 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसा. यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं. मेटाबॉलिझम सुधारतं. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. वजन नियंत्रणात राहतं. थकवा कमी होतो. रात्री खूप उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही बघणं टाळा. यामुळे हार्मोनमध्ये असंतुलन येतं. घरगुती आणि काही आयुर्वेदिक उपायही तुम्ही करू शकता. जसं की कोरफडीचा ज्यूस घेऊ शकता. यामुळे थायरॉईड नियंत्रणात राहतो. अश्वगंधा घेऊ शकता. यामुळे ताण कमी करून हार्मोनचं संतुलित राहतं. गुगूळ घेऊ शकता. यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं. हळदीचं दूध घेऊ शकता. शरीरातील सूज कमी करतं. दालचिनीचं पाणी घ्या. वजन कमी करतं. औषधे नियमित घ्या. खूप महत्त्वाचं आहे. थायरॉईड औषधे स्वतः बदलू किंवा थांबवू नका. थायरॉईड योग्य नियंत्रणात यायसाठी 2 ते 3 महिने लागू शकतात. प्रत्येक 3 महिन्यांनी TSH टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ताणाचं नियंत्रण करा. ताण वाढला की कार्टिसोल नावाचं हार्मोन्स वाढतं आणि त्याचा थायरॉईडवर वाईट परिणाम होतो. यासाठी तुम्ही दररोज प्राणायाम करा. अनुलोम विलोम करा. कपालभाती करा. योग करा. भुजंगासन, सर्वांगासन. त्याचप्रमाणे 10 मिनिटे ध्यान करा. रात्री तणावमुक्त विचार टाळा. शांतपणे झोपण्याचा नक्कीच प्रयत्न करा. सकाळ आणि रात्रीची दिनचर्या थायरॉईड नियंत्रणासाठी अशी ठेवा. जसं की सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या. 20 ते 30 मिनिटे व्यायाम किंवा योग करा. प्रोटीनयुक्त नाश्ता घ्या. जसं की पोहे, दही, अंडी, मूग डोसा. दुपारी घरचं जेवण घ्या. डाळ भात, चपाती, भाज्या. जेवणानंतर 10 मिनिटे चाला. संध्याकाळी ग्रीन टी घ्या किंवा अद्रक आणि हळदीचा चहा घ्या. त्याचप्रमाणे फ्रूट नक्कीच तुमच्या आहारामध्ये ठेवा. रात्रीचं जेवण मात्र हलकं ठेवा. जसं की सूप, खिचडी, थालीपीठ. झोपण्यापूर्वी हळद दूध घ्या. अश्वगंधा घ्या. लक्षात ठेवा, वजन वाढल्यामुळे थायरॉईड होत नाही, पण थायरॉईडमुळे वजन वाढू शकतं. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की PCOS, मेनोपॉज, डिप्रेशनमध्ये थायरॉईड बिघडण्याची शक्यता जास्त असते. आणि जर थायरॉईड नियंत्रणात नाही ठेवलं तर इतर आजार होतात. जसं की कोलेस्टेरॉल, हार्मोनचं असंतुलन, वंध्यत्व वाढवण्याचाही धोका वाढतो. थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रॉपर डाएट ठेवा. नियमित औषधं घ्या. व्यायाम करा. चांगली झोप घ्या. ताणाचं व्यवस्थापन करा. हे 5 घटक एकत्र पाळणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं.
हार्मोन्स संतुलित राहतात आणि एकंदरीतच तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये ऊर्जा वाढते, केस गळणं थांबतं, थकवा कमी होतो, मासिक पाळी नियमित येते, मन स्थिर आणि आनंदी राहतं. यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बदल केले तर नक्कीच तुमची थायरॉईडपासून मुक्तता होऊ शकते.